आम्ही या शाहू स्मारकमध्ये घेतला होता आणि त्याचं गांभीर्य साधारणपणे चळवळीतल्या या सगळ्या मंडळींनी स्टेजवर बसलेले गिरीशराव असतील, शिवाजीराव असतील किंवा सम्राट असतील, विजयराव असतील, ह्या सगळ्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलं होतं. आणि मग राजकीय प्रक्रियेमधले आम्ही देखील मंडळी त्यामध्ये आलो. कारण की खरंच शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा, शेतकऱ्यांना दिवसोधडीला लावणारा हा प्रकल्प होतोय याची जाणीव आणि कल्पना आमदार म्हणून मला सुद्धा त्या ठिकाणी झाली. शाहू स्मारकला आम्ही मेळावा घेतला, मोठा मोर्चा या कोल्हापूरमध्ये आम्ही काढला, विधान परिषदमध्ये सभागृह तहकूब आम्ही केलं. दादा भुसे त्यावेळी मंत्री होते, शेवटी त्यांना शब्द द्यायला भाग पडलं की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही, तो रद्द करावा असंच आमचं म्हणणं होतं आणि त्या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली. लोकसभेमध्ये या शक्तीपीठ मार्गावर जे निर्णय लोकांनी घेतले त्याची धास्ती कदाचित विधानसभेला होती आणि म्हणून फक्त कोल्हापूरपुरता हा महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला. कदाचित सत्तेत असणाऱ्या लोकांना कोल्हापूरची जास्त धास्ती होती आणि म्हणून कोल्हापूरपुरता घेतला. परंतु ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशीच मी वक्तव्य केलं की सांगलीपर्यंत हा रस्ता येऊन कोल्हापूरमधनं फ्लायओव्हर मार्गे गोव्याला जाणार आहे का मला माहीत नाही. कारण की एक मार्ग ज्यावेळी निर्णय होतो, तुम्ही वर्धा टू पावनेर ते गोवा असा तुम्ही मार्ग काढणार असाल तर मधलाच 100 किलोमीटरचा मार्ग रद्द करता येत नाही. म्हणजे मी त्याच वेळी म्हणलो ही आमची फसवणूक आहे, ही कोल्हापूरकरांची सुद्धा आमची फसवणूक आहे की हा महामार्ग निवडणुकीपुरती ही अधिसूचना रद्द करण्यात आली. आता अधिसूचना रद्द करताना पूर्ण प्रोजेक्टची अधिसूचना निघाली होती, मग फक्त कोल्हापूरपुरती रद्द या ठिकाणी कायदेशीर त्याला आधार किती आहे हा माझ्या पुढे प्रश्न होता. परंतु तोपर्यंत दुसऱ्या दिवशी लगेच आचारसंहिता लागली, निवडणुकीचं वारं त्या ठिकाणी चालू झालं. परंतु आमच्या कोल्हापूरकरांच्या मनामध्ये देखील शंका निश्चितपणे या बाबतीत आहे आणि म्हणून आजची बैठक आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या 2, 4, 5 लोकांना आम्ही या म्हणून सांगितलं. अगदी व्हॉट्सअपवर 8 दिवसापूर्वी ठरलं आणि आजची बैठक आपण किमान प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रतिनिधी यावेत अशी आमची अपेक्षा होती. कोल्हापुरातले लोक आलेले आहेत. मला या निमित्तानं पहिलं कोल्हापूरकरांना सांगायचं आहे की आता सुटलो बाबा असं नाही आहे, हे पहिलं कोल्हापूरवाल्यांनी निश्चित डोक्यात ठेवा. सांगलीपर्यंत आला की मग कोल्हापूर व्हायला काय अवघड नाही. जर 11 जिल्ह्यात होतोय, 10 जिल्ह्यात होतोय तर मग एका कोल्हापूर जिल्ह्यासाठी काय अडणार आहे. दाबून न्यायला मागं पुढं बघणार नाहीत आणि त्याचे रेखांकन मला वाटतं ऑलरेडी व्हॉट्सअपवर आलेले आहेत. 3 रेखांकन वेगवेगळे त्यांनी व्हायरल केलेले. ही एक सिस्टमॅटिक पॉलिसी आहे सरकारची. म्हणजे सरकारमध्ये राहायचं, सरकारमधल्याच एका माणसानं एक बोलायचं, सरकारमधल्या दुसऱ्या माणसानं दुसरं बोलायचं आणि मग नेमकं सगळा जो काय त्यातला गाभा आहे तो सरकारी माणसांच्याकडेच ठेवायचा, सत्तेतल्या माणसांच्याकडेच ठेवायचा. हा साधारणपणे गेल्या 3 वर्षातलं षडयंत्र आम्ही पाहिलं. मराठा आंदोलन, मराठा ओबीसी ह्या आंदोलनाची दिशा बघा. अर्ध मंत्रिमंडळ ओबीसीच्या संदर्भातली भूमिका मांडत होतं, अर्ध मंत्रिमंडळ मराठा समाजाच्या संदर्भातली भूमिका मांडत होतं. आता बीडची घटना आपण बघितल्यानंतर आता आपल्याला लक्षात येईल की सत्ताधारी पक्षातलाच एक माणूस एका बाजूला आणि दुसरा माणूस एका बाजूला आहे. ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ही स्ट्रॅटेजी काय की आंदोलन सुद्धा आमच्याच हातात राहिलं पाहिजे, उद्याचं आंदोलन सुद्धा आमच्याच हातात राहिलं पाहिजे, जेणेकरून त्या आंदोलनाला मूळ दिशा बदलून दुसरी दिशा देता येणं शक्य होऊ शकते. आणि म्हणून माझी सर्व जिल्ह्यातल्या लोकांना विनंती, आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार नाही. आता जी वक्तव्य येत आहेत त्याच्यावरनं आम्ही अंदाज बांधतोय. आता इथं सत्ताधारी शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, ते म्हणतात शक्तीपीठ होणार नाही. सत्ताधारी पक्षाचे इतके शहरातले आमदार आहेत, त्यांनी शक्तीपीठ करण्यासाठी एक बैठक त्या ठिकाणी बोलवली. याचा अर्थ काय तर खडा टाकून बघायचं काय होतंय आणि हळूहळू वातावरण निर्मिती करून हा मार्ग करता येतो का हा प्रयत्न त्यांचा असणार. आणि म्हणून आपल्याला पक्का निर्णय घेतला पाहिजे. मी मगाशी मागच्या शाहू स्मारकाच्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की विरोध करायचा आहे ना तर 100% करूया. पैशाचा विषय कुणी काढायचा नाही. किती मिळणार आहेत, किती देणार आहेत, 5 लाख देणार आहेत का रेडी रेकनर प्रमाणे ही चर्चाच नको.
म्हणजे ती चर्चा करायची नाही ना, जोरात सांगा. मी हे शाहू स्मारकला सुद्धा हेच विचारलं होतं लोकांना. नाही तर काय होतं, एखादा माणूस तिथं कुठंतरी बळी पडला की एवढं मिळणार आहेत म्हणला आणि गेला की मग हळूहळू एक एक निष्ठाला वेळ त्या ठिकाणी लागत. आणि म्हणून आपण पक्का निर्णय घेऊ. आम्ही मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टन्स आहे, काही फरक नाही. आता काल तुम्ही सगळी मंडळी त्या हायवेवरनच त्या ठिकाणी आला, गाडी फुल पाखरू सुद्धा दिसत नाही रस्त्यावर, अशी परिस्थिती आहे त्या रस्त्याची त्या ठिकाणी. मग तुम्हाला हा नवा रस्ता कशासाठी पाहिजे? आम्ही सातत्यानं म्हणतो या राज्यामधले 4 कॉन्ट्रॅक्ट जे झाले हे निवडणुका डोक्यासमोर ठेवून हे कॉन्ट्रॅक्ट दिले. मग कोस्टल रोड असेल, हा असेल, आणि 2 प्रकल्प या राज्यामधले झाले. फक्त या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे प्रकल्प झाले असं आमचा ठाम या ठिकाणी माहिती. दार्जिन आहे हे सातत्यानं आम्ही या ठिकाणी सांगत आलेलो आहे. या रस्त्याची गरज नाही, शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. या पद्धतीचा हा रस्ता आहे. अनेक रस्ते म्हणजे मला अनेकांनी वेगवेगळे मुद्दे पाठवलेले आहेत की पॅरलल रस्ते कशा पद्धतीनं आहेत ऑलरेडी एक्झिस्टिंग. आता टेंभुर्णी, बार्शी, लातूर हा 4 पदरी मला वाटते जाहीर परवाच गडकरी साहेबांनी काहीतरी जाहीर केलेला आहे. म्हणजे एक्झिस्टिंग रस्ते असताना सुद्धा या रस्त्यांची आवश्यकता काय? तर या रस्त्यांची आवश्यकता नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला हा रस्ता आहे. 86,000 कोटी रुपये याच्यावर खर्च करणार आहे. या देशामध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी जलजीवन मिशन नावाची एक मिशन आली. तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेची कामं या ठिकाणीच. अख्ख्या देशातल्या गावांमध्ये जलजीवनच्या योजनेसाठी 60 ते 70 हजार कोटी रुपये वर्षाला खर्च. मग तुम्ही 86,000 कोटी रुपये एका रस्त्यासाठी 800 किलोमीटरसाठी, राजू शेट्टीने परवा त्याची आकडेवारी सांगितली 100 कोटी रुपये पर किलोमीटरला खर्च आहे. NHAIचा खर्च 35 कोटी रुपये पर किलोमीटर असं त्यांच्या वाचण्यात मला कुठेतरी आहे. मग हा 100 कोटीवर आकडा कसा त्या ठिकाणी जातो हा प्रश्न आमच्या पुढे आहे. 86,000 कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टर घालणार आहे, तो टोल गोळा करणार आहे. 28 वर्ष लागतील. 3,000 कोटी रुपये दरवर्षी गोळा केले तर 28 वर्ष लागतील टोल गोळा करायला. म्हणजे 60 लाख लोकांनी दरवर्षी जायला पाहिजे रस्त्यानं. किती? 60 लाख लोकांनी गेलं, गुणिले 500 रुपयाचा टोल मी गृहीत धरला तर 3,000 कोटी रुपये वर्षाला गोळा होतात. आणि 28 वर्ष लागतील की हे गोळा पैसे व्हावे. म्हणजे हा टोलच्या उत्पन्नाचा विषय नाही आहे, हा वेगळा काय तर त्याच्या मागचं गणित हे वेगळ्या पद्धतीनं उद्याच्या भविष्यकाळात या रस्त्यामागचं गणित या ठिकाणी असणार आहे. आम्हाला खात्री आहे की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गामध्ये पहिल्या जमिनी घेण्यात आल्या आणि मग या जमिनीला आता कुठलाही जमिनीचा अधिग्रहण कायद्याप्रमाणे इन्कम टॅक्स माफ आहे. म्हणजे या पैशाला इन्कम टॅक्स लागत नाही. आता जवळजवळ 1600 कोटी रुपये कोल्हापूर रत्नागिरी हायवेच्या आमच्या फक्त जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 0 इन्कम टॅक्स लागला शेतकऱ्याला त्याच्यावर. हा एक प्लॅन त्याच्या पाठीमागचा आहे का? कुणी जमिनी पूर्वीच घेऊन ठेवल्यात का? त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातल्या माझ्या लोकांना सहकार्याने विनंती आहे की ती एक माहिती गोळा करणं गरजेचं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार या जमिनींचे झालेत का याची एक माहिती घेणं गरजेचं. कारण की फायनान्शियली व्हायबलच नाही. मी म्हणतो तसं 60 लाख लोक जाणार आहेत का वर्षाला या रस्त्यावर? 60 लाख लोक नागपूर टू गोवा या रस्त्यावर येऊ शकणार आहेत का? येऊ शकणार नाहीत. ज्याच्यातून 3,000 कोटी मिळतील ते पण 30 वर्षे मिळाले पाहिजेत. 86,000 कोटी रुपये भागायचं. आणि म्हणून हे गणित कुठं माझ्या बुद्धीत या ठिकाणी फायनान्शियली म्हणजे आर्थिक दृष्ट्या या 86,000 कोटीचं गणित माझ्या डोक्यात काय बसत नाही. याच्या मागं दुसरं काहीतरी गणित उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार आहे. गणित एकच आहे की आता देशामध्ये काय चाललेलं आहे, स्टील फॅक्टऱ्या 5 जणांच्याच, सिमेंट फॅक्टऱ्या 5 जणांच्या. आता देशात जेवढी कामं निघतील तेवढं सगळं सिमेंट आम्हाला या 4 लोकांच्याकडनंच घ्यावं लागणार. तुम्ही आता सिमेंटचे भाव बघा, पोत्याला 20 रुपये परवा या ठिकाणी वाढला. जसं एक माणूस फॅक्टऱ्या घेत चाललाय तसा सिमेंटचा भाव वाढत चालला. जसा एक माणूस सळीच्या फॅक्टऱ्या घेत चाललाय तशी सळीची किंमत वाढत चाललेली आहे. माझा माल खपवायसाठी आता या देशामध्ये नवे प्रोजेक्ट्स या ठिकाणी यायला लागले. कुणाचा तरी माल खपवायचा आहे, कुणाचं तरी सिमेंट घ्यायचं आहे, कुणाचं तरी स्टील घ्यायचं आहे
मग त्या ठिकाणी शेतकरी देशोधडीला गेला तरी आम्हाला त्याची काळजी नाही, अशा मानसिकतेचं सरकार दुर्दैवानं देशामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला गाफील राहून या ठिकाणी चालणार नाही. निश्चित धोरण या संदर्भातलं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. पालखी मार्ग तुमचा आता ऑलरेडी झालेला आहे. त्या पालखी मार्गाला हा रस्ता म्हणजे जुने रस्ते जोडले तरी लोकांना याला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणून सगळा हिशोब आपण बघितला तर हा 100% कॉन्ट्रॅक्टर धार्जिन हा रस्ता या ठिकाणी निश्चितपणे. मगाशी आमच्या भोसले साहेबांनी कोर्टात जावा म्हणून सांगितलं. आम्ही कोर्टाचा अनुभव घेतलेला, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांना मिळाला नाही हे आम्ही बघितलेलं आहे. शरद पवार साहेबांचं चिन्ह मिळालं नाही हे अख्ख्या देशानं आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. आम्ही 12 आमदारांची नावं पाठवली, ती आमची कोर्टात सुनावणी सुद्धा आमची झाली नाही. महाविकास आघाडीची झाली सुनावणी त्यावेळी महायुतीचं सरकार आल्यावर झालेलं आहे. माझा कोर्टावर आक्षेप नाही, परंतु आज काय होईल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. आणि म्हणून मी पहिल्या शाहू स्मारकच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा मांडला होता की कोर्टात कुणाला तर तुमच्यातल्याच पाठवतील कुणाला तरी कोर्टात. ते कोर्टात जाणारा माणूस आपला फितूर आहे एवढं लक्षात ठेव. माझं तर ठाम मत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील फितुरीला सामोरं जावं लागलं, छत्रपती संभाजी महाराजांनाही फितुरीला सामोरं जावं लागलं. तसं या शक्तीपीठात कोण फितूर निघू नये ही काळजी आपण या ठिकाणी घेतो. हायकोर्टात गेला, मला 1 रुपया मिळतोय हायकोर्टात, मला 5 रुपये पाहिजेत. हायकोर्टात निर्णय दिला 5 रुपये यांना द्या. काय करायचं आपण? संपला विषय. त्यामुळे माझी कोर्टाबद्दलची भूमिका थोडी माझी वेगळी आहे. ही रस्त्यावरची लढाई आहे, ही जनतेची लढाई आहे. ही रस्त्यावर लढायचं काम आपण प्रामुख्यानं या येणाऱ्या भविष्य काळात करू. त्याच्या आधी माझी प्रत्येक जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोल्हापुरातल्या देखील लोकांना माझी विनंती आहे, आजी माझी सगळ्या आमदारांचं, आजी माझी सगळ्या खासदारांची पत्र ही 1 तारखेपर्यंत गोळा करायचा निर्णय आपण घेऊ. मगाशी कुणी तर सांगितलं की होय किंवा नाही, काय असेल ते असेल, तुम्ही बोलला मगाशी होय किंवा नाही. सत्ताधारी आमदार असू देत, विरोधातला आमदार असू दे, माजी आमदार असू दे, आजी आमदार असू दे, पत्र द्या. शक्तीपीठाला तुमचा विरोध आहे का समर्थन? विरोध असेल आम्हाला पत्र द्या, आमची काही अडचण नाही. तर हे मान्य आहे का आपल्याला पुढच्या 8 दिवसात हे गोळा करायचं? हा सगळेजण हा 1 तारखेपर्यंत आपण आमदार जयंत आसगावकर आहेत आमचे. 1 तारखेपर्यंत आपण या सगळ्यांची पत्र गोळा करूया. लोकप्रतिनिधींनी भूमिका इथं स्पष्ट केली पाहिजे. कारण की काय व्हायला लागलंय, मुख्यमंत्री तिकडे सांगतायत आमदारांचा विरोध नाही. आमदार इथं आम्हाला लोक भेटायला गेल्यावर तुमच्या बरोबर आहे म्हणून आमदार सांगतात की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आणि तिकडे मुख्यमंत्री सांगतात की कुठल्याही आमदारांचा विरोध नाही. सगळ्यांची समजूत आम्ही या ठिकाणी काढले. आम्ही अधिवेशनात मी तुम्हाला जाहीरपणे इथं आश्वासन देतो, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब असू देत, आम्ही सगळेजण ताकदीनं हा प्रश्न मांडू आहे जाहीर आश्वासन मी तुम्हाला या निमित्तानं. आमची भूमिका पक्की आहे. आम्ही त्यावेळी देखील सांगितलं होतं की आमचा विरोध आहे तो विरोध राहणार. कोल्हापुरातनं विरोध होता अशी जी एक भूमिका केली जाते ते चुकीची आहे. रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी हायवे झाला, आम्ही विरोध केला का? विरोध केला नाही. रस्ता पाहिजे होता, होत होता, काय हरकत नाही. आता कळे मार्गे गगनबावडा वैभववाडी रस्ता व्हायला लागलाय, कोल्हापूरकरांनी त्याला विरोध केला नाही. संकेश्वर मार्गे आंबोलीच्या मार्गे गोव्याला जाणारा रस्ता झाला, त्याला कोल्हापुरात कुठेही विरोध झाला नाही. हा नॅशनल हायवे आता चालू आहे काम, त्याला कुठेही विरोध झाला नाही. 6 पदरी नॅशनल हायवे चालू आहे, त्याला कुठेही विरोध या ठिकाणी झाला नाही. आमचा विरोध जो आहे तो चुकीच्या गोष्टीसाठी विरोध कोल्हापूर म्हणून आमचा आहे, हे मला पुन्हा एकदा या निमित्तानं स्पष्ट आपल्या समोर या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून एक भूमिका घेऊन आपण पुढच्या काळामध्ये जाऊया, एकत्रित राहूया. आपल्या या दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न 100% होणार, चालू झालाय 100%. आता सत्ताधारीतला एक, पालकमंत्री एक बोलतात आणि आमदार एक भूमिका घे.
असं आता प्रत्येक जिल्ह्यात चालू होईल बघा. प्रत्येक जिल्ह्यात आता बैठका होतील, समर्थकांच्या बैठका हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतील आणि मग त्यातले काही बाजूला आपल्याला काढता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. हा आर्थिक दृष्ट्या वायबल नसलेला प्रोजेक्ट आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा प्रोजेक्ट आहे. याला 100% विरोध आमचा निश्चितपणे असणार आहे. त्याचबरोबर मगाशी गिरीशरावांनी सांगितलं तसं अधिवेशन काळामध्ये एक भव्य मोर्चा या सगळ्या 12 जिल्ह्यातला आम्ही घेऊन जायचा नियोजन या ठिकाणी कर. 10 तारखेला अर्थसंकल्प आहे, म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प 10 तारखेला सोमवार आहे. 11 किंवा 12 तारीख कुठली तारीख ठरवाय? 12 तारीख चालेल का? बुधवार. मार्च नाही अर्थसंकल्पाच्या दिवशी काय होतं, अर्थसंकल्प मांडला जातो आणि परत होत नाही. सगळ्यांना मान्य आहे का? परभणी 12 तारीख 12 मार्चला आपला हा आझाद मैदानावर मोर्चा आपण या ठिकाणी घेऊन जाऊया आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची ताकद. आम्हाला हा रस्ता नको आहे. म्हणजे मगाशी परभणीकरांनी सांगितलं, मोर्चात आल्यावर मला कळालं की किती लोकांचा विरोध या ठिकाणी. ही वस्तुस्थितीच आहे. अनेकांना वाटते की विरोध नाही, जे बोलतात त्यांची जमीन काही त्या ठिकाणी जात नाही, जे बोलतायत त्यांची जमीन जात्या. आणि म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या 12 तारखेला आपण ताकदीनं हा मोर्चा काढायचं काम या ठिकाणी करूया. माझी कळकळीची विनंती जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना, सत्ताधारी असू दे, विरोधक असू दे किंवा कुठलाही आमदार असू दे, लोकप्रतिनिधी असू दे, तुम्ही सगळ्यांना 12 तारखेचं प्रत्यक्ष भेटून निमंत्रण द्या. कोण येते कोण नाही येते आपण त्यावेळी बघू. परंतु संघर्ष समिती म्हणून आपण सगळ्यांना भेटून निमंत्रण द्या की 12 तारखेला आमचा मोर्चा आहे, तुम्ही सगळ्यांनी तिथं त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. त्याच्या आधी पहिला टप्पा 1 तारखेच्या आधी पत्र सगळ्यांची आपण कुठल्याही परिस्थितीत घेणे या पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो. मध्ये कोल्हापूरचा अधिसूचना रद्द झाली त्यावेळी 4-5 जिल्ह्यातनं मला लातूर बितूर फोन आले, साहेब कोल्हापूर थांबलं, आता तुम्ही थांबू नका. मी म्हणलं आम्ही थांबत नाही, आमचा विरोध हा सगळ्या या 12 जिल्ह्यातल्या शक्तीपीठाला आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि म्हणूनच काही सूचना होत्या की धाराशिवला बैठक त्या ठिकाणी घेऊया. मी गिरीशरावांना म्हणलं कोल्हापूर घेऊया, कारण की आपला रद्द झालाय म्हणून आपण कुठेतरी पाठीमागे राहिलो का असं वाटायला नको बाकीच्या 10 जिल्ह्यांना 11 जिल्ह्यांना. आपण पहिल्यांदा ही लढाई हातात घेतलेली आहे. ती लढाईचा समारोप सुद्धा कोल्हापूर मधून सुरू झालेला आहे. कोल्हापूर कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देतो आणि अगदी आपण सगळेजण उपस्थित राहिला, कारण की तांत्रिक मी काय बाकीचं बोलणार नाही, सगळं बोलणं झालेलं आहे, डबल बोलण्यात काय अर्थ नाही. फक्त आता दिशा ठरवूया आपण ताकदीनं. मोजणीला कोण आलं तर काय करायचं बऱ्याच जणांनी सांगितलं, ते शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की मोजणीला कोण आलं काय करायचं हे सांगितलेलं आहे. परंतु ताकदीनं या लढ्याला ताकद देण्याची भूमिका आम्हा सर्वांची राहील हा विश्वास या निमित्ताने करतो. तुमचा पुन्हा एकदा सर्वांचं कोल्हापूरमध्ये स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपतो.